व्यक्तिमत्व आहे, अनेक गुण या खेळाडूकडे आहेत. अष्टपैलू खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर, परंतु क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर सुद्धा त्याच्याकडे लपलेले सुप्त गुण बऱ्याचशा क्रीडा रसिकांना ठाऊक असतील. परंतु आज या मैदानामध्ये खरं तर पाहायला गेलं तर त्याच्या गोलंदाजाची जास्त अपेक्षा आहे. कटकण्याचा प्रयत्न, यावेळचा हा चेंडू पंच वळाले, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय तो 9 या आकड्यावर. टॉस जिंकल्यानंतर तेजस मात्रेनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे चेसिंग साठी कोणतेही टेन्शन ठेवलेलं नाहीये. थोडासा दुसऱ्या सत्रामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न मुरबी संघावर असेल. टॅप केला या बॉलला, कवसला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, वेगानं बॉल थ्रो केला होता त्या ठिकाणी बंटीनं, परंतु बाल बचावले असंच म्हणावं लागेल. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता तो संदेशनं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 10 या आकड्यावर. 10 धावा विदाउट लॉस. आणि नेहमीच ही सलामीची जोडी म्हटली तर अगदी एक धमाकेदार स्टार्ट नेहमीच आजपर्यंत देत आले ही टेनिस क्रिकेट विश्वामधील एक फेवरेट जोडी. संख्येचा पुढचा बॉल, हा चेंडू जोरदार अपील, लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. LBW पहिला मोठा धक्का पार्थिव पंचभूतानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाला. तकदीर पाटील डिपार्ट. का 10 या धाव संख्येवर आणि सगळ्यात मोठी विकेट ज्या खेळाडूनं आजच खरं तर मुरबी संघाच्या विरोधामध्ये अर्धशतक झळकावलंय आणि त्याच तकदीर पाटीलला मात्र मैदानाच्या बाहेर काढले ते संकेत पाटीलला. आणि या विकेट नंतर मात्र एक मोठा आत्मविश्वास जरूर वाढला असेल तो स्वर्गीय जीवा 11 मुरबी या संघाचा. परंतु स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे तकदीर जरी वरच्या क्रमांकावर लवकर बाद झाला तरी बामणडोंगरी संघ सध्याच्या घडीला असा आहे की 7व्या 8व्या क्रमांकाचा फलंदाज जरी आला ना तरी सुद्धा मॅच पारड रूपड बदलवू शकतो. ही ताकद असणारा हा संघ, वेल मॅच्युअर टीम, एक परिपक्व संघ म्हणून सध्याच्या घडीला मात्र मिरवतोय हा संघ. गेले सतत 3 वर्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट संघचा पुरस्कार मात्र आमच्या संघाला मिळालाय आणि तो जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ सुपर 6 मध्ये फाईट करेल स्वर्गीय जीवा 11 मुरबी या संघाला. आणि त्याचमुळे एक कडी भिडंत मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल यात तेळ मात्र शंका नाही. नवीन बॅटर यंगस्टर या टीमचा, यंग जनरेशन. आर्यन नाईक ऊर्जात्मक खेळाडू आहे, व्हेरी यंग, 17 वर्षाचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये छाती ठोकून अनेक मातब्बर गोलंदाजांना मात्र सामोरं गेला आणि त्यातलाच एक फटका ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करणारा 17 वर्षाच्या आर्यननं मात्र चढवलाय हल्ला. संकेतवर षटकार. आल्या पहिल्याच बॉलवर आर्यन नाईकने मात्र हा षटकार ठोकलाय. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावर. त्यामुळे तकदीर पाटीलची विकेट जरूर आली, परंतु त्याच बरोबरीने पुढच्याच बॉलवर मात्र एक मोठा स्ट्रोक खेळून मुरबी संघ जास्त वेळ आनंद व्यक्त करू शकणार नाही याची काळजी मात्र आर्यन नाईकने जरूर घेतली. दुसरं षटक विघ्नेश पाटील, मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर करणारा गोलंदाज. निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम मात्र अगदी काहीच वेळापूर्वी याच मैदानावर मात्र या गोलंदाजाने केलाय आणि त्यामुळे ही एक आस असेल मुरबी संघाला. हे षटक मात्र जर चांगलं पडलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल मुरबी संघ. आणि त्यासाठीच मात्र एक नामवंत लेदर क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक भरवशाचा गोलंदाज म्हणून
मुरबी संघ नेहमीच एक वेगळ्या आशेने पाहत आलाय तो विघ्नेश पाटील कडे. बॅकफुटला जाऊन कट केला, बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इकडून मात्र सीमा रेषेवर क्षेत्ररक्षक होता आणि तिथून मात्र जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र आणखीन एक धाव पाहावं लागेल. आता मात्र जबरदस्त यष्टीरक्षण, चांगलं वर्क त्या ठिकाणी बंटीनं, परंतु रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आलंय. परंतु अगदी दोन्ही स्टाईल आपण पाहिलं तर अगदी दोन पायांच्या मधून मात्र खरं तर हा चेंडू लावला तो स्टंपवर आणि त्याचमुळे इकडे मात्र पाहूया आणि इट्स आउट कॉल. फलंदाज बाद आहे. कमाल वर्क त्या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठीमागे पाहू शकता. सुपर वर्क बंटीचं त्या ठिकाणी. अशा स्वरूपामध्ये मात्र तो बाद झालाय आणि दुसरा झटका जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या संघाला आर्यन नाईकच्या स्वरूपामध्ये. दोनही फलंदाज बाद झालेत आणि यानंतर बॅटिंग ऑर्डर पाहिली तर लेफ्ट हँडेड बॅटर मात्र जास्त आहे त्या संघाकडे. ओ यावेळेस आल्या फटका मिड विकेटला झेल टाकलाय. बामणडोंगरीला पराभूत करायचा असेल ना तर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ करावा लागेल. ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी या दोनही वर्ड्स मध्ये मच्छिंद्र सर फरक आहे एक्स्ट्राचा आणि तोच एक्स्ट्रा मात्र तुम्हाला उतावा लागेल. थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, बॉक्सच्या बाहेर तुम्हाला विचार करावा लागेल तरच मात्र या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट संघाला मात्र तुम्ही पराभूत करू शकता. दोन्ही संघ महान आहेत त्याबद्दल तिळमात्र शंका नाहीये, परंतु सध्याच्या घडीला मात्र एक वेगळ्या लेवलवर मात्र जाऊन पोहोचलाय तो जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ आणि हा चान्सेस मात्र मिस करून जमणार नाही मुरबी संघाला. संधी चांगली होती परंतु धाबा मिळाल्या. विघ्नेशचा हा लेन बॉल टप्पा पडल्यानंतर झपकन गेला यष्टीरक्षकाच्या हातात. सुपर बॉलिंग, कमाल केले या गोलंदाजाने. जेव्हा जेव्हा षटक पाहिलेत ना विघ्नेशची तेव्हा तेव्हा टिचून मारा पाहायला मिळालाय. हेमंत नांगरे आमचं इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. 19 रन्स 19 जबादा फलकावर आहेत. दुसरं षटक सुरू आहे विघ्नेश पाटीलचं. ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा लॉंग ऑफ कडे जात असताना सिंगल त्या ठिकाणी घेईल. संदेश गोंधळी म्हटला ना का थोडासा इनिंग डेव्हलप करणारा फलंदाज. उगाचच मोठे फटके नाहीयेत, उगाचच आतताईपणा नाहीये, बेजबाबदारपणा नसतो त्याच्या इनिंग मध्ये. सिंगल डबल्सला सुद्धा तेवढंच महत्व देतो, सातत्यानं स्ट्राईक रोटेट करतो, सातत्यानं धावफलक हालता ठेवतो आणि म्हणूनच मॅच मध्ये राहतो शेवटपर्यंत. आणि म्हणूनच संदेश गोंधळी एक चांगली भागीदारी अनेक फलंदाजांबरोबर करत असतो. चांगला ड्राईव्ह आहे, कव्हरच्या वरतून फटका खेचलाय, नाही चान्स लॉंग ऑफला. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार. पाहायला मिळाला चिकूच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. परंतु आजकाल प्रत्येक शॉट्सला मात्र हेलिकॉप्टरची लकाकी देण्याचा प्रयत्न करतात अनेक फलंदाज. पहा हा सुद्धा तसाच होता, कव्हर ड्राईव्ह केला परंतु त्याच बरोबरीनं हेलिकॉप्टर सुद्धा फिरवला गेला. विघ्नेश पाटील आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. थोडस थांबवलंय शुभमनं, समोर काहीतरी डिस्टर्बन्स त्याच्यासाठी. षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. चांगले षटक राहिले कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज संकेत पाटीलला. लॉंग रन अप आहे,
बराच वेगाने धावतोय आणि त्याचमुळे एक चांगली रिदम, चांगली ऍक्शन, चांगली लाईनअप. फुल लाईन तो होता. इकडे मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगाने आलाय. तोपर्यंत मात्र दुसरी रन. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मात्र तुम्ही मागे टाकू शकत नाही या जोडीला. शुभम पाटील असेल, संदेश गोंधळी, तकदीर पाटील, सगळेच पाहायला गेलं तर फलंदाज अगदी वेगाने पळतात आणि या धावा मिळाल्या त्या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 26 धावा. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि 13ची सरासरी जर अशीच राहिली तर मात्र 50+ 50 पेक्षा जास्त धावा होऊ शकतील. थोडंसं डोकेदुखी ठरू शकेल. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करणं आणि तेही बामणडोंगरी संघाच्या स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप समोर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल मुरबी संघाला. आणि त्याचमुळे या 2 ओव्हर्समध्ये मात्र मुरबी संघाच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना मात्र सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल. तिसरं षटक सर्वेश ठाकूर. ओ सर्वेशचा पहिलाच बॉल पूल केलाय स्क्वेअर लेगला. चेल टिपलाय. संदेश गोंधळी बाद. महत्वाची विकेट या मॅचची सेलिब्रेशन पाहायला मिळेल टीम मुरबीचं आणि पहिल्या चेंडूवर सर्वेशला मात्र मिळाले ही घवघवीत यश. आणखीन एक धक्का क्रमांक 3 बामणडोंगरीला. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त केली. ते सर्वेशनं मोठा अडथळा मी तर म्हणेन दूर काढलाय. संदेश गोंधळी जर शेवटपर्यंत राहतोय तर नक्कीच धाबांचा वेग वाढवण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज आहे. परंतु सर्वेश ठाकूरने त्याची काळजी घेतली. पहिल्याच बॉलवर मात्र त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित म्हात्रे. आणखीन एक विस्फोटक फलंदाज दाखल होत असताना बऱ्याच वेळेला संघामध्ये इन आउट असतो परंतु तेवढाच टॅलेंटेड. बऱ्याच वेळा कधी कधी आज ओपन सुद्धा करतो जेव्हा प्रमुख खेळाडू अनुपस्थितीमध्ये असतात. परंतु अनेक वेळेला मात्र रोहित म्हात्रे म्हटला ना की मधल्या फळीमध्ये येणं आणि त्याच बरोबरीनं आक्रमकतेला भर देणं. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. 1 रन थोडं शांत ठेवावं लागेल ते बामणडोंगरी संघाला. कारण या 2 ओव्हर्समध्ये जर मुरबी संघाने आता जास्त धावा दिल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकेल. बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या संघाकडे आणि बऱ्याच वेळेला याच बॉलिंग लाईन अनेक वेळेला कमी धावसंख्येचे सामने सुद्धा जिंकवलेत. मग कुंडेवाळ इथे रंगलेला 28 धावांचा सामना सुद्धा कोण विसरेल. गोठेकर ब संघाच्या विरोधामध्ये खरं तर 28 धावा सेव्ह केल्या होत्या या संघानं 5 ओव्हर्समध्ये. ओ यावेळेस मात्र चिकू ऑन द फायर नाव. वाईड स्ट्रॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर भिरकावलं या बॉलला. जाईल सीमारेषा पार षटकार. प्रयत्न मुरबी संघ करतोय परंतु त्याच वेळेला मात्र एखादा फलंदाज येऊन असा मोठा फटका खेळतोय आणि त्याच दबाव मात्र जास्त वेळ राहत नाही या मॅच मध्ये.
प्रेशर एखाद्या षटकारानंतर मात्र लगेच रिलीज होताना आपण पाहिलं असेल. या 6 धावेनं स्कोर कार्डवर आपण पाहतोय 33 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 33 वर 3 थोडंसं नेल्सन फिगर मैदानामध्ये स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळेल. कोणताही फलंदाज बाद झाला तरी जास्त टेन्शन नसतं नविणाऱ्या फलंदाजांना, तेवढाच आक्रमकतेने फलंदाजी करू शकतात आणि म्हणूनच सध्याच्या घडीला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र मोठ्या संघांना शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सन्माननीय प्रोप्रायटर दिलीप शेठ बालाराम पाटील यांचे या व्यासपीठावरती आगमन होतंय. घोटगावचे आदरणीय दिलीप शेठ पाटील, शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर आदरणीय दिलीप शेठ बालाराम पाटील यांचे इथे आगमन होतंय या व्यासपीठाकडे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर पाहतोय आपण त्यांची नक्कीच गाडी इथे आलेली आहे. त्यांच्या स्वागतास्तव आमची ही सर्व मॅनेजमेंट कमिटी. तर शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे युवा नेतृत्व आदरणीय दिलीप शेठ पाटील यांचं इथे आगमन होतंय. फटाक्याची आतषबाजी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला पाहायला गेला तर बिल्डर क्षेत्रामध्ये बरेच आपले मराठी पाऊल पुढे पडलेले आहेत. त्यातील आमचे शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर दिलीप शेठ पाटील यांचा इथे आगमन झालेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण करतोय या व्यासपीठावरती. फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र त्यांचं जंगी स्वागत करण्यात येते. स्वागतम. सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतर्गणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सामना सुरू आहे. एका बाजूला पार्थ 11 पार्थ पाटील नाभा यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जीवा 11 मुरबी. या दोन टीम्स मध्ये सुरू आहे लढाई. फटाक्यांची रोषणाई मैदानामध्ये होत असताना पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक पाहुण्यांचं धूम धडाक्यामध्ये स्वागत केलं जात आहे. सर्वेश ठाकूरकडे बॉलिंग मार्क व तो तयार झालाय. राऊंड विकेट हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर केलं होतं बॉलला. शॉर्ट पॉइंट कडे सिंगल मिळते. पहा दोन्ही फलंदाजांमध्ये नेहमीच चांगला ताळमेळ पाहायला मिळतो. एका बाजूला शुभम पाटील 5 बॉल मध्ये 14 धावांचं योगदान दिले, परंतु रोहित कडून सुद्धा मोठ्या अपेक्षा असतील या मॅच मध्ये. स्कोर कार्ड 34 वर आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सर्वेश ठाकूरने आतापर्यंत 4 बॉल मध्ये 8 धावा मोजल्यात. सगळ्यात मोठा सामना आजच्या रात्रीमधील. ओशन ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल त्याला केलाय पूल आणि बॉल झालाय गोल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून रोहितच्या बॅट मधून येतोय षटकार. सहाना 40 रन्स ऑन बोर्ड नाव. रोहित मात्रेचा हा तडाखा
विस्फोटक खेळ करण्यासाठी मात्र हा फलंदाज ओळखला जातो आणि ती चुणूक मात्र दिसली या फटक्यानंतर. प्रेशर आहे सर्वेश्वर. सर्वेश ठाकूर थोडस रनअप मध्ये बिघाड. स्टेट बॉलचा इशारा मात्र येत असताना पुन्हा धावावं लागेल सर्वेशला. आतापर्यंत 14 धावा खर्च करून बसला या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या संकेत पाटीलच्या. त्यानंतर थोडंसं गौरव विघ्नेशनं केलं होतं. ओ इकडे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. विकेट कीपर ओमकार जज करतोय. टिपलाय झेल. संपलाय रोहित मात्रेचा खेळ. फलंदाज बाद. तीन ओव्हर्स नंतर 40 धावा झाल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र थोडा कंट्रोल करावा लागेल. 50च्या खाली धावसंख्या राहील का हेच आता मात्र मुरबी संघ सुद्धा पाहत असेल. चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर बंटी ठाकूर. परंतु शुभम पाटील, नवीन येणारा फलंदाज संदेश पाटील. येणारा प्रत्येक फलंदाज तेवढाच ताकदीचा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती येणार याची चर्चा आता मात्र क्रीडा रसिकांमध्ये रंगू लागले. बंटीचा हा बॉल पाठीमागे वळून मारलाय. 360 डिग्री अँगल मध्ये गर्रकन फिरला. चिकूच्या पॅट मधून येतोय लॉंग लेगच्या बाहेर. षटकार. स्ट्रॉंग झोन आहे डावखुऱ्याच्या फलंदाजाचा. पहिल्याच बॉलवर बंटीला आसमान दाखवलंय. ओ फुल टॉस बॉल तोही उडवलाय. मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. अर्धशतक बामणडोंगरीचं धाव फलकावर. 52 धावा कंप्लीट होत असताना अनेक चेंडू आणावे लागतील. पहिल्या 2 बॉल मध्ये 12 धावा आल्यात बंटी ठाकूरच्या. त्यामुळे आता मात्र टेन्शन बंटी ठाकूरचं वाढलं असेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि शुभम पाटील मात्र बऱ्याच दिवसानंतर विस्फोटक खेळ करताना दिसतोय. मुरबी संघाच्या विरोधामध्ये बऱ्याच वेळेला बॅटिंग करता त्याची बॅट बोलत असते. अन्यथा 1-2 मोठे स्ट्रोक मारून खरं तर लॉंग इनिंग साकारताना दिसला नव्हता खरं तर या सीझन मध्ये. आणि एक टॅलेंटेड प्लेयर आहे. नेहमीच वरच्या क्रमांकावर खेळतो. परंतु सध्याच्या घडीला त्याचा स्कोर आपण पाहिला तर 7 बॉल मध्ये 26 धावा. अर्ध्या धावा एकट्या शुभम पाटीलने केल्यात 52 मधल्या. 26 धावांची वादळी इनिंग मात्र साकारले या पठ्ठ्याला. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये पार्थ 11 बामणडोंगरी. ओ इकडे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. फुल टॉस होता. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. टायमिंग मात्र चुकलं. इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकारानंतर मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल बंटीनं. आज तो चेंडू होता. थोडासा फुल टॉस होता. फुल लेन झाला. अकुटप्प्याचा बॉल शॉट ऑफ लेन पूल केलाय. टायमिंग मात्र थोडस चुकलंय. टिपलाय जेल विघ्नेशनं. आणि अखेरीस मात्र हे वादळ शमलंय. शुभम पाटीलला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. बंटी ठाकूरला 5वा धक्का पार्थ 11 बामणडोंगरीला.
मिळालेत. आदित्य पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. 52 या धावसंख्येवर 5वा फलंदाज मागे फिरलाय. बंटी ठाकूरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील आणि या 2 बॉलमध्ये तेजस मात्र हेच म्हणत असेल निदान एखादा मोठा स्ट्रोक, जेणेकरून ही धावसंख्या मात्र 55च्या पुढे जाईल. 56, 57, 58 एक मात्र विनिंग टोटल ठरू शकेल, कारण ज्या पद्धतीनं बॉलिंग अटॅक आहे ना या संघाकडे आणि तो लाजवाब आहे. परंतु पाहूया आदित्य पाटील म्हटला तर सध्याच्या घडीचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज, परंतु जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा त्याच्या बॅट मधून अगदी सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह षटकार सुद्धा निघताना बऱ्याच वेळेला आपण पाहिले असतील. आणि इथे मात्र तेच चित्र पाहायला मिळणार का, परंतु लॉंग ऑनला मात्र त्याचा झेल टिपलाय आणि आदित्य पाटीलला मात्र मैदान सोडावं लागेल. 6वा धक्का बामणडोंगरी टीमला. इनिंग शेवटचा चेंडू या सत्रामधला, यानंतर इनिंग ब्रेक होईल. 52 धावा धाव फलकावर, परंतु बंटी ठाकूरनं मागच्या 3 बॉलमध्ये एकही धाव मोजलेली नाहीये. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार चढवले होते याच गोलंदाजीवर, परंतु त्यानंतर मात्र जबरदस्त पुनरागमन न खचता न डगमगता मी तर म्हणेन बंटी ठाकूर मोठ्या धैर्यानं मात्र सामोरा गेला तो बामणडोंगरी संघाच्या दिग्गज फलंदाजांना आणि मागच्या 3 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. शेवटच्या चेंडूवर काय घडणार, संघातील अनुभव वॉल एक्सपिरियन्स प्लेयर कल्पेश ठाकूर ऑन स्ट्राइक. चेंडू सुद्धा इकडे मात्र यष्टीरक्षक ओमकारच्या हातामधून निसटलाय. इकडे धाव तर मिळाली, सिंगल रन आणि हे सत्र मात्र समाप्त झालंय. या ओव्हरमध्ये शेवटच्या धाबा आल्या 13 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 53 या आकड्यावर. 54 धाबांची गरज आहे ती 4 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी, अर्थातच मुरबी संघाला. आपल्याकडे वळणार आहोत, कारण आत्ताच ज्या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती, खऱ्या अर्थाने बिल्डर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव ज्या व्यक्तिमत्वाने इथे कमवलेलं आहे. शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय दिलीप शेठ बालराम पाटील आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन, आयोजक कमिटीच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित झालेले आहेत. तर मी दिलीप शेठ यांना विनंती करेन की साहेब यावं, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आणि दिलीप शेठ यांच्या वतीने ही पूर्ण मंडप सेवा आहे ती त्यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. शिवराम शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय शुभम अँड बिल्डर्स डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय दिलीप शेठ बालराम पाटील यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. फटाक्याची आतषबाजी आपण पाहिली आणि नक्कीच त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये ही पूर्ण मंडप सेवा यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरोखरच आयोजकांवरती असलेलं प्रेम, या स्पर्धेवरती असलेलं प्रेम, स्वर्गीय जीवा स्मृती चषकावरती असलेलं प्रेम या सर्व व्यक्तिमत्वाने दाखवलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये काही का होईना प्रत्येकाने चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केलाय, त्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय. तर अक्षय पाटील, अक्षय मानसे यांचा देखील आपण इथे सन्मान घेणार आहोत. तर सचिन भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय मानसे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. धन्यवाद
तर वली आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतो आणि वली आपण पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये. तर जाऊया उत्तरार्धाकडे. एका बाजूला आपण पाहतोय पार्थ पाटील नाबा ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ बामणडोंगरी आणि दुसऱ्या बाजूला जितेश नावडेकर, दिनेश ठाकूर, फुलाजी ठाकूर, मॉन्टी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय टीम मुरबी. आणि या दोन टीम्स मध्ये मात्र घमासान युद्ध. 54 धाबांची गरज आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र या 54 धाबा मुरबी संघ या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणार की बामणडोंगरी संघ मात्र आपल्या भेद्य गोलंदाजांसमोर पुन्हा एकदा या धावसंख्येचा बचाव करून दाखवणार. ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र दुसरं सत्र जसं चालू होईल आवाज ऐकूया आपण महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक मच्छिंद्रजी पाटील सरांचा. थैंक यू सो मच दीपक पाटील सर. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. नमस्कार, सस्त्रीकाल आदाब. पुन्हा एकदा सज्ज एक मोठ्या सामन्याकडे आपण बोलणार. 54 धाबांचा पाठलाग करायचा तर मात्र मुरबी या संघाला. पार्थिल जीवदारी बामणडोंगरी 53 धाबा कुठल्यात 3 गणांच्या मोबदल्यामध्ये आणि जीवा 11 RMSK वासी सिद्धी तसे मुरबी संघाला गोट्या 54 धाबा. एका बाजूला असणारे यावेळी मात्र ओमकारचं आव्हान, एका बाजूला विकीचं आव्हान असणार आहे. आत्ताच झालेली संग्राम 11 इथल्याची स्पर्धा या संघाने किती मजबूत स्थितीने जिंकले. एका बाजूला बामणडोंगरी संघ आणि एका बाजूला मुरबी संघ. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा सामना फार मोठा असणार आहे. प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. कारण हा सामना म्हणजे आमचा वाईस ऑफ द टेनिस क्रिकेटर मच्छिंद्र पाटील आमचा हा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. आम्हाला कॉमेडीसाठी आमंत्रित करायचं असेल तर आमचा या नंबर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू GTC. थँक्स फॉर लव्हिंग. नाव बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. सायकलला फलंदाज सज्ज होतोय तो मात्र विकी पाटील आणि ओमकारची जोडी. ओमकार सेकंडला. पहिला चेंडू भेदक ताजा पाहायला मिळाली. चेंडू निघून जातो मात्र सीमा पलीकडे जाणार का बघायचं आहे. मात्र शेवटच्या मोमेंटला चांगलं बॅकअप होतं. 2 धाबा मिळणार. हा सामना प्रेक्षकांना विनंती कुठेही जाऊ नका. लक्ष केंद्रित करतो तुमच्या मोठ्या लढतीकडं. प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली की हा सामना फायनलचा सामना आहे. कारण याच्या अगोदर आपण पाहिलंय 2 संघ क्वालिफाय झाले. देवस संघ आणि एका बाजूला खेरणे संघ. तिसरा संघ कोणता टॉप 3 मध्ये येणार आणि त्यामध्ये ड्रॉ केला जाईल. मात्र हा सामना फार महत्वाचा आहे. चुकू नका सामना, कारण हा सामना तुमचा सर्वांचा पैसा वसूल करणार हे मी निश्चित सांगू इच्छितो. गोलंदाज सज्ज होते वेगवान गोलंदाज आदित्य पाटील. सेकंडला विकी पाटील. ओमकार पाटील सेकंडला. ऑन साइडला चांगला फटका सजवला. त्याचा फेवरेट झोन आहे. फुटबॉलचा वापर केलाय. चेंडू याला फील्ड करण्यासाठी जीतणं मात्र नाहीये. एकच धाव. कमालीचं क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल तुम्हाला उंचावताना पाहायला मिळेल. कारण ह्या दोन्ही संघाच्या माध्यमातून जे खेळाडू आपण पाहतोय ते मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळतात. मग ते मुरबी त्याला अपवाद नाहीये, बामणडोंगरी त्याला अपवाद नाहीये. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे 2 संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा क्रिकेट खूप चांगलं पाहायला मिळतंय. आणि जो क्रिकेट आपण ऑल इंडिया ओपनच्या माध्यमातून पाहतोय तसा दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की जबरदस्त स्पर्धा. जीवा हिच्या आठवणींना स्मरणासाठी स्पर्धा आपण पाहते. समाधान भोयर यांची सुकन्या आणि प्रवीण भोयर यांना 1.5 लाख रुपये या स्पर्धेला प्रथम वर्षी दिले. नितीन भोयर यांचं जबरदस्त यश आहे मी म्हणेन. आणि ग्रामस्थ पेंदर यांचं जबरदस्त यश आहे. कारण ही स्पर्धा यावर्षी होणार नव्हती. मात्र नितीन भोयरने सांगितलं की मी पुढाकार घेतो आणि जीवाचं नाव आपल्या जिवंत ठेवायचं आहे. त्यामुळे स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. राऊंड विकेट एज लागली. चेंडू मागे गेला. चांगल्या शतकच्या बॅकअपला मात्र याले जयश होता. स्लीपर फ्लाइंग स्लीपमध्ये 1 धावेचा निर्माण करायचा प्रयत्न होता. नाही जमलं. संघर्ष तुम्हाला करावं लागेल. व्हॉट इज द एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ द सक्सेसफुल? त्याचं डेफिनेशन असतं स्ट्रगल प्लस सक्सेस, स्ट्रगल प्लस पेशंट प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू सक्सेस. सक्सेस एवढं सोपं नाहीये. सक्सेस इज नॉट शॉर्टकट, इट्स अ लॉंग जर्नी. तुम्हाला संघर्ष करायचा आहे. मजा आहे सामन्यामध्ये बघायचं आहे. मुरबी संघ किती कमबॅक करणार आणि बामणडोंगरी संघ किती त्याला फाईट करणार. गुड बॉलिंग. लेन चांगली, लाईन चांगली. ही स्ट्रॅटेजी आपण सातत्याने पाहत असतो बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून. जेव्हा बामणडोंगरी आम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये तेव्हा मात्र त्यांचं अपील असंच असतं. भरपूर स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं की ही त्यांची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. 95 दडपण निर्माण करायचं, फलंदाजाला प्रेशराईज करायचं आणि भरपूर वेळा आपण पाहिलं असेल ही स्पर्धेच्या माध्यमातून. यस. तर दादा थांबलेले असते कॉमेंट्री. आम्ही आजच कॉमेंट्री नाही करत मित्रा. थांबलेले असते कॉमेंट्री. लक्षात असू दे तुमचं. तुम्ही जरी क्रिकेट खेळता आम्ही कॉमेंट्री 15 वर्ष करतो. आम्ही बॉल टाकता कधी बोलत नाहीये. हे लक्षात असू द्या. यस. चलो चलेंगे मैदान की बार फिर एक बार रुक करेंगे.
क्योंकि हिंदी की कमेंट्री की यहाँ पर फरमाइश है। हमारे कई यूपी बिहार के हमारे भाई बहन इस मुकाबले को देख रहे हैं, तो हम हिंदी में कमेंट्री की शुरुआत करेंगे। चलेंगे मुकाबले की तरफ, फिर एक बार रुक करना चाहेंगे। इस बार मुकाबले को बड़ी गौर से देखा जा रहा है, क्योंकि ये मुकाबला सबसे बड़ा मुकाबला होगा। इस बार डॉर्की की समाप्ति, लगातार डॉर्की की समाप्ति विकी मैदान के ऊपर है, ओमकार मैदान के ऊपर है, तो ओमकार के ऊपर निगाह होगी और विकी के ऊपर भी निगाह होगी। चलो मुकाबले को आगाज करें, ज्यादा देरी ना करें। जो भी मसला है उसको फिर एक बार तैयार है गेंदबाज, बल्लेबाज के लिए तैयार। सेकंड पर विकी, विकी के ऊपर भरोसा काफी है, लेकिन गेंदबाज भी उसी काबिल तरफ गेंदबाज करते हुए। अब तक के देखा तो बावंटी टीम की ताकत है गेंदबाजी और मुरबी टीम की ताकत है बल्लेबाजी, यानी कि बल्लेबाज का एक तरफ यूनिट है तो गेंदबाज का एक तरफ यूनिट है। मजा आएगा मुकाबले में। तैयार है गेंदबाज, फिर एक बार आदित्य पाटिल गेंदबाजी में आते हुए। सेकंड बल्लेबाज विकी पाटिल। इस बीच आपकी बार अटैकिंग स्ट्रोक, यहाँ पर गेंद सीमा पार की, यहाँ पर होने की उम्मीद नहीं थी, लेकिन यहाँ पर खिलाड़ी मौजूद थे। मिलेगा 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। फुस्कर में इजाफा, इक्का दुक्का से मुकाबला ही आगे बढ़ेगा। एक तरफ बामुंडगिरी टीम, एक तरफ मुरबी टीम, और ये दोनों के बीच में चलता बड़ा मुकाबला। दोनों टीमें संदीप सिंह मुकाबले में यानी कि जीत की दावेदार रखते हैं और दोनों टीमें चैंपियन बनने के यहाँ पर ख्वाब रखते हैं, और ये मुकाबला खौफनाक होगा। दोनों टीमों के ऊपर हार जीत का खतरा अक्सर मंडराता रहेगा, क्योंकि ये मुकाबला जितना आसान दिखता है उतना है नहीं है। काबिल तारीफ गेंदबाजी लाजवाब। इस बार फुल टॉस गेंद, अंपायर का इशारा पर हो चुका है नो बॉल का, और गेंद जा रही सीमा पर, सीधा अंपायर का इशारा 4 रन का, यानी 4+1 5 रन। दबाव है मैदान के ऊपर। जब भी इस प्रकार के मुकाबले हम अक्सर देखते हैं, जैसे जैसे मुकाबले आगे बढ़ते हैं वैसे खिलाड़ी दबाव में आते हैं। मैं दोनों टीम से दरख्वास्त करूंगा कि प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर। इफ यू प्ले इन अंडर प्रेशर यू कांट शो टैलेंट एंड क्वालिटी, सो आई काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द टीम शो नॅचरल गेम। तुम्ही जो तुमचा नैसर्गिक खेळ खेळता तो दाखवा, तेव्हा मजा येईल। अगर दबाव में खेलेंगे तो जो आपके अंदर काबिलियत कुट-कुट कर भरी है उसको हम नहीं देख पाएंगे और न हम परख पाएंगे। तो ये मुकाबला इतना आसान होगा नहीं है दोनों टीमों के लिए। बेहतरीन मुकाबला, शानदार माहौल और शानदार माहौल के साथ फिर एक बार मुकाबला रुक करेंगे। विकी को परेशान किया, क्या लाजवाब गेंदबाजी, आदित्य पाटिल की लाजवाब गेंदबाजी। इस बीच आपकी बार फिर एक बार ऑन साइड में डाव करते हुए, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास बड़ा शॉट खेलने का। खिलाड़ी वहां पर मौजूद है, जीवन शुभम पाटिल आते हुए, लेकिन यहां से मिलेगा 1 रन का इजाफा। ओवर का समापन, टीम का स्कोर है 11 रन बिना किसी विकेट को नुकसान के ऊपर। यह मुकाबला जब तक ओमकार मैदान पर रहेगा, जब तक विकी रहेगा, तब तक मुकाबला यह आसान बनेगा। लेकिन क्या यहाँ पर 30 कप्तान है जो चाणाक्ष कप्तान मानते हैं, तेजस मात्रे किस तरकश का इस्तेमाल करेंगे। उनके पास गेंदबाज की कोई कमी नहीं है, लेकिन किस गेंदबाज को कब इस्तेमाल करना है वो भली बात ही जानते हैं तेजस। तो देखना तेजस मात्रे का अगला कदम क्या होगा, ओमकार की अगली ख्वाहिश क्या होगी, विकी और ओमकार के बीच में क्या बातचीत हुई। टीम का स्कोर है 11 रन। अब जीत के लिए समीकरण लंबा होगा, जीत के लिए 48 रनों का लक्ष्य पार करना है। अब 18 गेंदे 43 रन की आवश्यकता। यह मुकाबला काफी बड़ा होगा। संदीप सर हमारे साथ दीपक पाटिल सर है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। लाजवाब मुकाबला, रात का सफर संगीन, यह मुकाबला रंगीन माहौल हो चुका है, क्योंकि शबनम काफी गिर रही है। रात के बज के 12:03 और यह मुकाबला सुपर 6 का अंतिम मुकाबला। देखना इस मुकाबले में देवट टीम आगे निकल चुके हैं, खैरनी टीम प्रतियोगिता में आगे निकल चुके हैं, और तीसरी टीम यहां पर कौन सी आएगी और कौन सी टीम यहां पर इस मैदान के ऊपर जीत की मोहर लगाएगी। यह बड़ा मुकाबला है, यह फाइनल से पहले फाइनल का नजारा है। खूब सारे लम्हों के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई और दिन ब दिन प्रतियोगिता में निखार लाती हुई यह प्रतियोगिता काफी शानदार माहौल के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ रही है। आलम और माहौल इस प्रकार का है कि स्टेडियम खचाखच भरा हुआ है, लेकिन फिर भी सन्नाटे का माहौल है। और इतना सन्नाटा क्यों है भाई, ये भी सवाल पूछा जा सकता है। की शुरुआत गेंदबाजी में आगाज,
ओमकार नायक आते हुए अनसाइड में गेंद को ड्राइव करते एक रन जरूर मिलेगा, खिलाड़ी वहां पर मौजूद है। अब तक विकी ने जितने भी यहाँ पर शॉट लगाए उतने शॉट उन्होंने डाउन द ग्राउंड खेले यहाँ पर, क्योंकि विकी ने छोटे बैकलिक को इस्तेमाल किया, अभी भी उन्होंने बल्ले का मुंह नहीं खोला है। लेकिन ओमकार ने यहाँ पर अभी भी उन्होंने भी बल्ले का मुंह नहीं खोला है। तो टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ, टीम का स्कोर बनता हुआ 12 और समय हो चुका पर 12:04। ये खौफनाक मुकाबला, सभी दर्शक इस मुकाबले को बड़ी इत्मीनान के साथ गौर से देख रहे क्या कुछ हो रहा है मैदान के ऊपर, क्योंकि ये दोनों टीमें बड़ी टीमें और बड़ी टीमों के बीच में बड़ा मुकाबला बीच मैदान पर चलता हुआ। सुपर 6 क्वालिफाई का बेहतरीन मुकाबला। इस बीच ऑन साइड में खेलने की तमन्ना थी, लेकिन अपने यहां पर सर पर रखी हुई यहां पर क्या यहां पर विकी के ओमकार के निकल चुके हैं, लेकिन 1 रन से नहीं चुके बल्लेबाज। ओमकार और विकी पाटिल को बल्लेबाजी में जकड़ के रखना यानी कि समुद्र में आग लगाना, इन दोनों बल्लेबाज को जंजीर में डालना यानी कि रेगिस्तान में पानी की बूंद ढूंढना, और इन दोनों बल्लेबाज को यहां पर इक्का दुक्का पर ध्यान देने पर विवश करना यानी कि कब्रिस्तान से मुर्दा उखाड़कर उसमें जान फूकने के बराबर है। क्योंकि जो टीम बामनडुगरी खेल रही है उनकी ताकत है गेंदबाजी, और जो टीम बल्लेबाजी करे मुरबी टीम उनकी ताकत है बल्लेबाजी। क्या गेंदबाज बल्लेबाज पर हावी होंगे या फिर बल्लेबाज गेंदबाज के बराबर होंगे, ये तो आने वाला समय तय कर पाएगा। बैकफुट पर जाकर फिर एक बार गेंद को बिल्कुल यहां पर गिज्जे से रेक्सा कर के रिजर्व में खेलते हुए, मैंने अभी भी जिक्र किया था कि विकी ने अब तक बल्ला नहीं उठाया, ओमकार ने भी बल्ला नहीं उठाया, क्योंकि एक से बढ़कर गेंदबाजी मैदान पर हुई है। तेजस माथुर जो मास्टरमाइंड है उन्होंने एंड वक्त पर उनको पता है कि ओमकार को कौन सा गेंदबाज रुका सकता है। अब आएगा खेल का असली मजा, जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा इस मुकाबले की रोमांचता और दिलचस्पी और आगे बढ़ेगी और मुकाबला काफी संगीन किया जाएगा, जो आपकी रूह को यहां पर कांपने पर विवश किएगा। टीम का स्कोर 14 रन, लाजवाब गेंदबाजी। इस बीच अगर खेलने की कोशिश थी और यहां से पाए गए संदेश पाटिल, गेंद के नीचे बड़ा विकेट मैदान से बाहर जाता हुआ। जिस ओमकार के लिए जाल बिछा था आखिरकार शेर जाल में फंस चुका है। बड़ा विकेट और बामनडुगरी की मिलती हुई सबसे बड़ी सफलता, अनमोल विकेट डीजे। के लिए शराब नहीं छोड़ना, शराब खराब है दोस्तों, कभी उसको हाथ नहीं लगाना। या चले के मैदान के ऊपर पारू के लिए शराब नहीं छोड़ना, जिंदगी जीना है तो शराब छोड़ना है। टीम का स्कोर है 14 रन के नुकसान के ऊपर, मजा आएगा खेल का। हमारे बीच शुभम बिल्डर्स के डेवलपर्स के सबसे बड़े प्रॉपराइटर दिलीप शेठ, यस यहाँ पर छोड़ दिया कट को। दिलीप शेठ बाराम पाटिल इनके और से हमारे लिए मंडप सेवा है, और अजय जी गोंदली खैरने उप सरपंच वो भी हमारे मंच के ऊपर है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। हमारे साथ बहुत बहुत बड़ी बड़ी हस्तियां हमारे मंच के ऊपर है, बहुत ही सबका स्वागत करना चाहेंगे। ये मुकाबला मुरबी टीम यहाँ पर कब उफान पर आएगी और ये मुकाबला क्या दिलचस्प होगा, ये आप सवाल खड़ा कर रहे हैं, क्योंकि बामनडुगरी टीम ने आज के दिन के उजाले में यहाँ पर मुरबी टीम को शिकस्त दी, तो रात के अंधेरे में क्या मुरबी टीम वापसी कर पाएगी या फिर बामनडुगरी फिर एक बार जीत का एक ही दिन में 2 मरतबा परचम लहराएगी। लाजवाब गेंदबाजी, इस बार गेंद को हवा में खेल दिया, खिलाड़ी मौजूद, संदेश गेंद के नीचे, दूसरी बार कैच को लपकते हुए, और जब भी संदेश कैच को लपकते गेंद को पटक देते, एक और विकेट का नुकसान। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा था, हवा में खेलने की चाहत रखी थी और ये मंशा अधूरी रही। एक और विकेट का समापन। मुरबी टीम फिलहाल तो बीच भर में बच चुकी है। दूर या मैदान के ऊपर
हमारे बीच शुभम बिल्डर्स के डेवलपर्स के दिलीप शेठ प्रहलाद पाटिल है, जिनके माध्यम से हमें मंडप डेकोरेशन सेवा मिले। जो लाइट्स देख रहे, फ्लड लाइट्स देख रहे, जो रात के फिजा में और खूबसूरत लगती है, वो लाइट उन्हें हमें प्रोवाइड की है। दिल की गहराइयों से हम आपका इस्तकबाल करते हैं और आगे भी आपका प्यार रहे ये उम्मीद करते हैं। इस बीच राउंड विकेट कर दिया गेंद को, आसान सा कैच, एक और विकेट का नुकसान। तेजस मात्रे टीम के कप्तान गेंद के नीचे, आप थोड़े से खुश लग रहे, एक और विकेट का नुकसान। लगातार 14 पर 3 बड़ी मछली हाथ लग चुके हैं, विकी के पारी का खात्मा होता हुआ। हाँ बिल्कुल बड़ा झटका तब अभी मुकाबले में क्या मुरबी टीम यहाँ से वापसी कर पाएगी, क्योंकि शुरुआत के बल्लेबाज जिस तरह से ताश के पत्तों की तरह यहाँ पर बिखर चुके टीम मैदान के ऊपर। ओमकार के बाद विकी के पार का अंत हुआ। एक भी बड़े शॉट की तमन्ना बल्लेबाज ने नहीं रखी तो जरूर थी, लेकिन उनकी मंशा अधूरे के मैदान के ऊपर। गेंदबाज का बोलबाला मैदान के ऊपर, लाजवाब गेंदबाजी। टीम का स्कोर यहाँ से अब रुका हुआ, जीत के लिए 11 गेंदे, अब 40 की आवश्यकता। धीरे धीरे बामन डोगरा अपना सिकंजा मुरबी के गर्दन पर कसती हुई, लेकिन यहाँ से अभी भी उम्मीद कायम है। इस बीच आपकी बार कलाम की कमाल की गेंदबाजी, जितनी तारीफ की जाए उतनी कम है यहाँ पर, क्योंकि गेंद को विकेट टू विकेट किया जा रहा है, गेंद की लंबाई को परख कर गेंदबाज की जा रही है और गेंद में गति भी ज्यादा प्रदान की जा रही है और बल्लेबाज को जकड़ में रखा है। और टीम का स्कोर अभी इक्का दुक्का से बढ़ता हुआ, समीकरण बनेगा 9 गेंदे 39 की आवश्यकता। अब हर एक गेंद के ऊपर 3 रन की आवश्यकता, मैदान के ऊपर 10 गेंदे और जीत के लिए 39 की आवश्यकता। 39 रिक्वेस्ट फ्रॉम द 10 बॉस। अभी भी विकेट की तलाश जारी है। 15 पर 3 विकेट गिरी है। ताश की तरह बिखर चुके मुरबी टीम, क्योंकि बड़े बड़े सितारे मैदान से बाहर आ चुके हैं, वापसी हो चुकी है उनके यहाँ पर। लाजवाब गेंदबाजी। इस बार भी गेंद को खेलने की चाहत रखी थी बड़े शॉट में, लेकिन कोई यहाँ पर फायदा नहीं मिल रहा बल्लेबाज को। बल्लेबाज ने कोशिश हार की मैदान के ऊपर, लेकिन हार मुमकिन कोशिश को नामुमकिन में बदल दिया गेंदबाज की, क्योंकि गेंदबाज का भी उफान पर चल रही है। टीम का स्कोर है 9 गेंदे 38 रन की दरकरार है। ओमकार के आउट होने के बाद, विकी के आउट के बाद मुरबी टीम को कौन सा टीम बल्लेबाजी में यहाँ पर उभर कर लाकर सामने कर देगा, ये भी एक बड़ा सवाल पूछा जा रहा है। समीकरण मैदान के ऊपर बढ़ता जा रहा है। फुल टॉस गेंद, बल्ले का मुंह तो खोला, लेकिन वो ये फील्डिंग का, ये क्रीश मात्र मैदान के ऊपर रहते हैं। ये संदीप सर फील्डिंग है बामन डोगरी टीम के, उनकी गेंदबाजी भी बेमिसाल है और साथ साथ यहाँ पर यानी कि फील्डिंग का मुजाहरा भी बहुत ही शानदार है, यानी कि घी में शक्कर, ये इनकी बात का हम जरूर कर सकते हैं। अब समीकरण बनेगा 8 गेंदे, अब 37 की आवश्यकता। अब दूरियां बरकरार की जा रही है और सिकंजा कसती जा रही बामन डोगरी टीम मैदान पर। बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, लेकिन मिस टाइमिंग, आसान सा कैच। शुभम ने कैच ऐसा लपका जैसे कि हम गबूरा पकड़ते हैं उसी अंदाज में यहाँ पर एक और विकेट का नुकसान। अब समीकरण बनेगा 7 गेंदे 37 की आवश्यकता। अब जमीन वाला नवरा चाहिए, क्योंकि कुछ नहीं होगा पलट में। अभी चलेंगे मैदान के ऊपर जीत के लिए। समय थोड़ी सी ऐसी मजाक, क्योंकि बीपी सबका बढ़ चुका है और बीपी हम ठंडा करने की कोशिश करें। हमारे धर्मराज सेठ भी मंच के ऊपर है, वो भी काफी खुश है। स्वागत है आपका धर्मराज सेठ, पेंदर के आन बान शान है, स्वागत है आपका भी। 7 गेंदे 37 की आवश्यकता। बेमिसाल गेंदबाजी, बेमिसाल गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है। संदेश गोंडली गेंद के नीचे एक और विकेट का नुकसान। 17 पर 5 विकेट गिरी है मुरबी टीम की और मुरबी टीम की उम्मीद अब खत्म हो चुके मैदान के ऊपर। अब समीकरण 6 गेंदे 37 की आवश्यकता। 6 गेंद में 6 छक्के भी लगाएगी मुरबी टीम तो भी इस मुकाबले को नहीं जीत पाएगी, यानी कि मुरबी टीम को काफी निराश किया यहाँ पर बल्लेबाजों ने, गेंदबाजों ने।
यहाँ पर माफ करना, यानी बल्लेबाजों ने गेंदबाजी का अच्छी हुई और तेजस मात्री की कप्तानी शातिर हुए लाजवाब गेंदबाज का प्रदर्शन किया। हर एक गेंदबाज ने पहला ओवर किया, आदित्य पाटिल ने 11 रन दिए, दूसरा ओमकार नायक ने 3 रन दिए, 2 सफलता अर्जित की, और तीसरा जीत कोत ने ओवर किया, 3 रन देकर 3 सफलता अर्जित की। यानी कि पिछले 2 ओवर ने कमर तोड़ दी मुरबी टीम के और बहुत ही शानदार गेंदबाज कर यहाँ पर मुरबी टीम को शिकस्त देने के लिए बामन डोंगरी तैयार हो चुके हैं, क्योंकि 6 गेंद 37 की आवश्यकता, 6 गेंद में 6 छक्के लगाएगी तो भी मुरबी टीम यहां से नहीं जीत पाएगी। लाजवाब गेंदबाजी। बामन डोंगरी ट्रॉफी की तरफ देख रहे, तेजस मात्रे वास्ते तिरछी नगर से इस ट्रॉफी को देख रहे, पूरा हक है उनको अब देखने का, क्योंकि खेल अच्छा हुआ है, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन यहां पर क्या छूटा, दिल तो नहीं टूटा है, क्योंकि क्या जरूर छूटा है दबाव मैदान के ऊपर, इस कैच से खासा यहां पर फर्क नहीं गिरेगा। अब समीकरण बनेगा 5 गेंदे, समीकरण बनेगा एक लंबा समीकरण, 35 की आवश्यकता। मुरबी टीम कहां पर वापसी कर रही है, शुरुआत अच्छी मिली, 11 रन मिले यहां पर, लेकिन दूसरे ओवर में ओमकार नायक ने जो ओवर फेंका जिसमें 2 सफलता अर्जित की, वहां से वापसी की यहां पर बामन डोंगरी टीम ने। दोनों टीम के कप्तान से मैं अनुरोध करूंगा जो टॉप 3 में पहुंच चुके हैं, एक देवट टीम और दूसरी एक खैरने टीम, आइए आपके मंच के ऊपर स्वागत है आपका। इसके बाद ड्रॉ किया जाएगा और जीतने वाली टीम के साथ ड्रॉ किया जाएगा, जिसको बाय मिलेगी वो सीधा फाइनल में, और जिनको नहीं मिलेगी वो खेलेंगे एनकाउंटर नंबर सेमीफाइनल। यस फिंगर गोज अंपायर, अंपायर के उंगली आसमान को दिखाते हुए, आसमान साफ सुथरा, बारिश की संभावना नहीं, लेकिन विकेट की संभावना जरूर हो चुकी है। तर यानंतर लकी ड्रॉ होईल। तर 2 टीम, आता मात्र तिसरी टीम पाहणार आहोत। इथे आमचे मुरबीचे पांडुरंग तांबडे, दत्ता म्हात्रे, नितिन पाटिल और रोशन आंग्रे, इनका भी आगमन हो चुका है। स्वागत है मंच के ऊपर। एक और डॉन की समाप्ति, अब ये मुकाबले में कुछ नहीं बचा है, यानी कि समय की औपचारिकता बची है, बेजान हो चुका है मुकाबला, और एक ही दिन में मुरबी टीम को 2 मरतबा शिकस्त देने में कामयाब हो रही है धीरे धीरे वो बामन डोंगरी टीम। दिन के उजाले में भी उनको हरा, अब रात के अंधेरे में भी उनको हार का सामना करना पड़ सकता है। शुरुआत अच्छी नहीं हुई, इसके कारण यहाँ पर विकेटों का सिलसिला लगातार बढ़कर हुआ। अब समय की औपचारिकता बजे, छक्के आए लेकिन देरी हो चुकी है, यहाँ पर कहीं देर ना हो जाए, ये गाना हमने बहुत सुना है, अब देर हो चुकी है मुरबी टीम को। समय की औपचारिकता बचा मुकाबला, 1 गेंद और 30 रन की आवश्यकता, और ये डॉट गेंद की समाप्ति। 29 रन से ये मुकाबला जीती है बामन डोंगरी टीम को, जीत की ढेर सारी बधाई तेजस मात्रे आपको और आपके टीम को। और ट्रायंगुलर में आने वाली तीसरी टीम है, पहली देवत, और ये देखिए ये हमारा कमेंट का एडवर्टाइज है, स्वागत है आपका भी जबरदस्त। यस संदीप सर, देवत, खैरने और ट्रायंगुलर में आ चुके हैं बामन डोंगरी टीम। यही है, मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे, उसके बाद ड्रॉ करेंगे हम। तर नक्की